विचार करा, एक साधं खरचटणं आणि ते जीवघेणं ठरू शकतं. पण एका अपघाती शोधामुळे हे सगळं बदललं. आज आपण तीच गोष्ट पाहणार आहोत, ज्याने वैद्यकशास्त्रात क्रांती घडवली आणि अक्षरशः लाखो लोकांचे प्राण वाचवले. गोष्ट आहे पेनिसिलिनची. कधी विचार केलाय की बुरशीचा फक्त एक लहानसा ठिपका संपूर्ण मानवी इतिहासाची दिशा बदलू शकतो? ऐकायला विचित्र वाटते नाही का? पण हे घडलंय. आणि हे नेमकं कसं घडलं, चला आज आपण हेच जाणून घेऊया. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट लंडनच्या एका प्रयोगशाळेत जावं लागेल. तिथे एका शास्त्रज्ञाला कल्पनाही नव्हती की त्याच्या हातून एक चमत्कार घडणार आहे. ही गोष्ट आहे 1928 सालची. हे ते वर्ष होतं जेव्हा जगाला अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविक म्हणजे काय हे माहीतही नव्हतं. आणि याच वर्षी वैद्यकीय इतिहासाला एक असं वळण मिळणार होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. तर सेंट मेरीज हॉस्पिटल इथे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक होते अलेक्झांडर फ्लेमिंग. ते आपल्या प्रयोगशाळेत नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या जीवाणूंवर आणि बुरशीवर काम करत होते. अगदी त्यांचं रोजचं रुटीन काम सुरू होतं. आणि मग तो दिवस उजाडला. 3 सप्टेंबर. फ्लेमिंग स्टॅफायलोकॉकस नावाच्या जीवाणूंचं निरीक्षण करत होते. तेव्हा त्यांचं लक्ष एका काचेच्या बशीकडे गेलं आणि तिथे त्यांना काहीतरी विलक्षण दिसलं. काहीतरी वेगळंच घडत होतं. हा बघा, याच स्लाईडमध्ये तो ऐतिहासिक क्षण दडलेला आहे. एका बशीत जीवाणूंची अगदी दाट वाढ झाली होती, पण दुसऱ्या बशीत जिथे ती निळसर हिरवी बुरशी वाढली होती तिच्या आजूबाजूला एक प्रकारचं रिकामं वर्तुळ तयार झालं होतं. जणू काही अदृश्य भिंत असावी. त्या वर्तुळात एकही जीवाणू जिवंत नव्हता. फ्लेमिंगना लगेच कळलं की ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. फ्लेमिंग यांनी मग त्या बुरशीचा अधिक अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही बुरशी म्हणजे पेनिसिलियम होती. आणि त्या बुरशीतून जो रस पाझरत होता तोच त्या जीवाणूंसाठी कर्दनकाळ ठरत होता. तो स्रावच त्या जीवाणूंना नष्ट करत होता. आणि बस, अशा प्रकारे एका अनपेक्षित अपघाती घटनेतून जगातील पहिल्या प्रतिजैविकाचा म्हणजेच अँटीबायोटिकचा जन्म झाला. त्याचं नाव होतं पेनिसिलिन. इथूनच असाध्य रोगांविरुद्धच्या लढाईला एक नवी दिशा मिळाली. पण ही बुरशी असं नक्की काय करत होती ज्यामुळे जीवाणू चक्क मरून जात होते? चला तर मग या चमत्कारी रसायनाला म्हणजे पेनिसिलिनला जरा जवळून ओळखूया. तर पेनिसिलिन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा पेनिसिलियम नावाच्या बुरशीपासून मिळणाऱ्या अँटीबायोटिक्सचा एक गट आहे. म्हणजे बघा, निसर्गाने जीवाणूंना मारणारं एक जैविक शस्त्र तयार करून ठेवलं होतं आणि फ्लेमिंग यांनी ते फक्त अपघाताने शोधून काढलं. कमाल आहे ना? हा शोध म्हणजे खरं तर आजारांविरुद्धच्या लढाईतलं एक ब्रह्मास्त्रच होतं. मग या एका शस्त्रामुळे आपण कोणत्या मोठ्या शत्रूंना हरवू शकलो? चला पाहूया. ही फक्त काही अवघड नावं नाहीत, तर हे आहेत वैद्यकीय जगतातील काही सर्वात धोकादायक गुन्हेगार. स्टेफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय हे जीवाणू जखमांमध्ये, रक्तात आणि फुफ्फुसांमध्ये संसर्ग पसरवून अक्षरशः जीव घेऊ शकतात. पेनिसिलिनने थेट त्यांच्यावरच हल्ला चढवला. एवढंच नाही, तर आज आपल्याला जे अगदी सामान्य वाटतात, जसं की कान, नाक, घसा किंवा त्वचेचं इन्फेक्शन, त्या काळात हे खूप वेदनादायी आणि कधीकधी धोकादायक ठरायचे. पेनिसिलिनमुळे लाखो लोकांना या रोजच्या त्रासातून खूप मोठा दिलासा मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूमोनिया आणि स्कारलेट फीवरसारखे गंभीर जीवघेणे आजार ज्यांची एकेकाळी भीती वाटायची, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन तितकंच प्रभावी ठरलं. यामुळे अगणित लोकांचे प्राण वाचले, हे नक्की. पेनिसिलिनने आपल्याला एक वरदान दिलं, यात काहीच शंका नाही. पण लक्षात घ्या, प्रत्येक शक्तिशाली शस्त्राप्रमाणेच त्याचा वापर खूप जबाबदारीने करणं गरजेचं आहे. नाहीतर हेच वरदान आपल्यावर उलटून निष्प्रभ ठरू शकतं. हे जे 5 नियम आहेत ना, ते आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे अँटीबायोटिक्स नेहमी फक्त आणि फक्त डॉक्टरांचा सल्ल्यानेच घ्या. दुसरं, चिठ्ठीशिवाय कधीही मेडिकलमधून मागू नका. तिसरं, सर्दी खोकल्यासारख्या व्हायरल इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स घेऊ नका, कारण त्याचा उपयोग होत नाही. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, बरं वाटू लागलं तरी दिलेला डोस नेहमी पूर्ण करा. आणि 5वं, तुम्हाला दिलेले औषध दुसऱ्या कुणालाही सुचवू नका.
कारण जर आपण कोर्स अर्धवट सोडला तर वाचलेले जीवाणू अजूनच शक्तिशाली होतात आणि पुढच्या वेळी त्यांच्यावर हे औषध कामच करत नाही. यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात, जो आज एक मोठा धोका बनला आहे. ही सगळी अद्भुत गोष्ट कुठून सुरू झाली होती? तर एका बुरशीच्या लहानशा ठिपक्यापासून. चला, समारोप करताना निसर्गाच्या या चमत्काराकडे आणि त्याच्या भूमिकेकडे एकदा पुन्हा पाहूया. हे खरंच खूप रंजक आहे की निसर्गात बुरशीची भूमिका किती वेगवेगळी आणि महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, काही मुंग्यास चक्क स्वतःच्या वारुळात अन्न मिळावं म्हणून बुरशीची शेती करतात, तर काही कीटक आपल्या अळ्यांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून झाडावरच्या बुरशीत अंडी घालतात. पेनिसिलिन हा सुद्धा निसर्गाचाच असाच एक चमत्कार आहे. ज्यांनी आपल्याला हे प्राण वाचवणारं शस्त्र दिलं त्या अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे आपण ऋणी राहायलाच हवं, नाही का? पण हा शोध जाता जाता आपल्याला एक मोठा प्रश्नही विचारतो की निसर्गाने एका अपघाताने दिलेलं हे जे वरदान आहे ते आपण तितक्याच जबाबदारीने सांभाळत आहोत का?